मित्र हो, हे 1 रुपयाचं छोटस लिंबू तुमचे हजारो रुपये वाचवू शकतं यावर तुमचा विश्वास बसणार नाही, कारण तुम्हाला सवय लागलेली आहे महागडी औषध गोळ्या खाण्याची. मित्र हो, आरोग्यशास्त्रानुसार सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिणं हे अत्यंत गुणकारी मानलं जातं आणि म्हणून हल्ली आपण बघतोय बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर लिंबू पाणी पिताना दिसून येतात. परंतु बहुतांश लोकांना लिंबू पाण्याबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहितीच नसते. त्यामुळे त्यांना ह्या लिंबू पाण्याचे म्हणावे तितके फायदे होताना दिसून येत नाहीत. किंबहुना काही वेळेला चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या प्रमाणात लिंबू पाणी पिल्यामुळं त्याचे दुष्परिणाम त्यांच्यावर दिसून येतात. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंबू पाणी पिण्याचे तब्बल 12 शास्त्रोक्त फायदे कोणते आहेत, हे सगळे फायदे करून घेण्यासाठी आपण कशा पद्धतीनं कुठल्या वेळेला किती प्रमाणामध्ये लिंबू पाणी पिलं पाहिजे, पित असताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, लिंबू पाणी कोणी पिऊ नये, लिंबू पाणी पिण्याचे काही दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतात का, याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र नेहमीप्रमाणे समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूया लिंबू पाणी पिण्याचे 12 शास्त्रोक्त फायदे, जेणेकरून तुम्हाला लिंबाचं तुमच्या आयुष्यातलं महत्व लक्षात येईल. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे आपल्या पचनशक्तीच्या आरोग्यासाठी लिंबामध्ये असणारं जे सिट्रिक ऍसिड आहे ते आपल्या पचनशक्तीला बढावा देतं, चालना देतं. त्याच्यामुळे तुमच्या पोटामध्ये गॅस होणं, अपचन होणं, पोट गच्च डंबरल्यासारखं वाटणं आणि सगळ्यात महत्वाचं बद्धकोष्ठता म्हणजे पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर लिंबामध्ये रेचक गुणधर्म आहेत, ज्यामुळे तुमच्या आतड्यामध्ये जमा झालेला जो मल आहे तो पुढे ढकलण्यासाठी नैसर्गिक मदत होते. आतड्याची हालचाल चांगल्या प्रकारे वाढली जाते आणि बद्धकोष्ठतेचा किंवा पोट साफ न होण्याचा जो आजार आहे तो देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होते. शिवाय तुमची भूक सुधारते, तोंडाला चव येते, तुम्ही खाल्लेलं व्यवस्थित पचतं, ते अंगी लागतं, तुमचं शरीर ताकदवान बलवान बनण्यासाठी मदत होते. त्यातल्या त्यात वय वाढेल तसं पचनशक्ती कमजोर होते, आतड्यांच्या हालचाली मंदावतात किंवा अजून काही तक्रारी होतात आणि अशा वेळेला वयस्क लोकांच्या मध्ये पचनशक्तीच्या कुठल्याही समस्यापासून दूर राहण्यासाठी, पचनशक्ती मजबूत करण्यासाठी नंबर 1 फायदा होतो. नंबर 2 फायदा आहे तो म्हणजे तुमच्या शरीराचं चांगलं सिंचन होतं, म्हणजे हायड्रेशन होतं. दररोज सकाळी उपाशीपोटी मी सांगितल्याप्रमाणे लिंबू पाणी जर घेतलं तर रात्रभर तुमचं शरीर जे उपाशी आहे, तहानलेलं आहे, त्याचं हायड्रेशन चांगलं होतं. काही जण म्हणतील डॉक्टर नुसतं पाणी पिलेलं जमत नाही का, लिंबू टाकावंच लागतं का? लिंबू आवर्जून टाकावं. त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही लिंबू पाणी पिता तेव्हा ते पाणी शरीरामध्ये जास्त वेळ थांबतं, प्रत्येक पेशींच्या पर्यंत चांगलं जातं, ते तिथं मूर्त शोषलं जातं आणि खूप चांगल्या प्रकारे तृप्ती होते, जी साध्या पाण्याने होत नाही ती लिंबू पाण्याने होते. त्यामुळे तुमच्या शरीराचं हायड्रेशन, सिंचन जर चांगलं करायचं असेल, इरिगेशन चांगलं करायचं असेल, आणि इरिगेशन शिवाय पर्याय नाही. तुम्हाला माहित आहे, शेती असेल किंवा शरीर असेल, पाण्याशिवाय पान सुद्धा हलत नाही. शरीरामध्ये 70% जास्त पाणी आहे, मात्र ते पाणी लगेच पिल्यानंतर लघवीतून जाऊ नये, ते जास्त वेळ शरीरामध्ये थांबावं, म्हणून लिंबू पाणी आपल्याला मदत करतं. एवढंच नाही तर साधं प्लेन पाणी कोमट आपल्याला पिऊ वाटत नाही, परंतु त्याच्यामध्ये लिंबाची चव असेल तर ते प्यायला देखील खूप चांगलं टेस्टी लागतं, रिफ्रेशिंग लागतं. अहो, साधा लिंबाचा वास जरी तुम्ही घेतला तर एकदम फ्रेश वाटून जातं. तुम्ही करून बघा, लिंबू पाण्याचे तुम्हाला जादुई फायदे बघायला मिळतील. 3रा महत्वाचा फायदा, लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये आहे, जे व्हिटॅमिन सी शरीरामध्ये कोलॅजन नावाचे घटक तयार होण्यासाठी मदत होते आणि कोलॅजन आपल्या केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी नंबर 1 काम करतं, ज्याच्यामुळे आपल्या त्वचेचा टोन चांगला राहतो, इलॅस्टिसिटी लवचिकता चांगली राहते. जर तुम्हाला वय वाढल्यानंतर सुरकुत्या पडू द्यायच्या नसतील,
चेहरा किंवा त्वचा, गाल तुमचे किंवा चरबी, हाताची कुठल्याही त्वचा ओघळू द्यायची नसेल, त्वचेवरती काळे डाग येत असतील, वांग येत असतील किंवा अजून काही शरीरामध्ये जे काही टाकाऊ पदार्थ असतील, काही गडबड झाली असेल, विषारी घटक जमा झाले असतील, तर त्याचा जास्त परिणाम कुठं दिसून येतो आपल्याला, तर त्वचेवरती. कारण त्वचा हा आपल्या शरीराचा आरसा आहे. मात्र ह्या लिंबामध्ये अजून एक महत्वाचा घटक आहे ज्याचं नाव आहे अँटीऑक्सिडंट. त्याच्यामुळे शरीरामध्ये चयापचयाच्या माध्यमातून तयार झालेले जे फ्री रॅडिकल्स आहेत, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहेत, विषारी परिणाम घडून आणतात, त्यांना न्यूट्रलाइज करायचं, त्यांना निष्क्रिय करायचं काम याच्यातले अँटीऑक्सिडंट करतात. आणि त्यामुळे आपल्याला ह्याचा चांगला फायदा आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी होतो. मग केस गळती असेल, केस पातळ होणं असेल, कोंडा होणं असेल, केसांची त्वचेमध्ये कोरडेपणा येणं असेल किंवा अजून कुठल्या त्वचेच्या समस्येसाठी एक अत्यंत वरदान ठरणार आहे सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी, ज्यामुळे तुमचं तारुण्य टिकून राहणार आहे. म्हातारपणामध्ये सुद्धा तुम्ही तरुण दिसणार आहेत. चौथा महत्वाचा फायदा आहे लिव्हरच्या आरोग्यासाठी. जर तुमच्या लिव्हरमध्ये काही खराबी झाली असेल, चरबी जमा झाली असेल किंवा कावीळसारखा आजार तुम्हाला झालेला असेल, तर अशा वेळेला लिंबामधलं व्हिटॅमिन सी आणि याच्यामधले अँटीऑक्सिडंट याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ग्लुटाथिओन नावाचा घटक तयार होण्यासाठी मदत होते. आणि हे ग्लुटाथिओन जे आहे ते आपल्या लिव्हरमध्ये जमा झालेली चरबी किंवा विषारी घटक बाहेर काढून टाकून लिव्हरला खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या डिटॉक्स करतं, विषमुक्त करतं. पाचवा महत्वाचा फायदा आहे किडनीच्या आरोग्यासाठी. खास करून किडनी स्टोनच्या आजारामध्ये बहुतांशी वेळेला किडनी स्टोन मध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेट नावाचे स्टोन तयार होण्याची शक्यता जास्त असते. आणि नेमकं लिंबामध्ये असणारे जे सिट्रिक ऍसिड आहे त्याच्यामधलं जे सिट्रेट आहे याच्यामुळे कॅल्शियम ऑक्झॅलेटला ब्रेक करता येतं. आणि अशा प्रकारे लिंबू पाण्याच्या माध्यमातून त्या किडनीमध्ये जमा झालेले कॅल्शियम ऑक्झॅलेटचे छोटे छोटे खडे जे आहेत ते आपल्याला या माध्यमातून बाहेर काढता येऊ शकतं. किडनी त्याला फ्लश आउट करून टाकते. त्यामुळे त्याच्यामध्ये देखील हे वरदान ठरणार आहे. एवढंच नाही तर अशा प्रकारे लिंबू पाण्याचं नियमित सेवन केल्यामुळे वारंवार मुतखडा होण्याचं जे प्रमाण आहे ते देखील कुठेतरी कमी होण्यासाठी मदत होते. सहावा महत्वाचा फायदा आहे याच्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मुळे आपल्या शरीराची इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे कुठलेही संसर्ग आपल्याला वारंवार होत असतील, एखादा आजार झाल्यानंतर तो लवकर दुरुस्त होत नसेल, तर सकाळी उपाशीपोटी फक्त एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून पिल्यामुळे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळणार आहेत. कारण तुमची प्रतिकार शक्ती एकदा तंदुरुस्त झाली तर तुमच्या शरीराला कुठल्याही गंभीर आजाराविरुद्ध लढण्याची नैसर्गिक ताकद निर्माण होते. सातवा महत्वाचा फायदा आहे डायबिटीस म्हणजेच मधुमेह आजारासाठी हे वरदान मानलं जातं. कारण याच्यामध्ये असणारी जी पाचक शक्ती आहे त्याच्यामुळे पचन सुधारतं आणि म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारतं. आणि तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, डायबिटीस हा एक मेटाबॉलिक आजार आहे, म्हणजे चयापचयाच्या माध्यमातून निर्माण होणारा हा आजार आहे. तेव्हा जेव्हा मेटाबॉलिझम ह्या लिंबामुळे सुधारेल तेव्हा तुमची शुगर देखील नैसर्गिकरित्या कंट्रोल राहण्यासाठी मदत होईल. ह्या डायबिटीसच्या कंट्रोलसाठी लिंबू पाणी कशा पद्धतीने घेतलं पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे, किती प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे. यासोबतच या लिंबू पाण्यामुळे शरीरातली इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढणार आहे. म्हणजे शरीरामध्ये पॅन्क्रियास ग्रंथीच्या माध्यमातून तयार होणारं जे इन्सुलिन आहे ते इन्सुलिन रक्तातील साखरेवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी नैसर्गिक काम करतं आणि एकूणच आपला शुगर कंट्रोल जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे घडून येतो. शिवाय डायबिटीसच्या पेशंटमध्ये सारखं तोंड कोरडं पडतं, सारखं थकवा जाणवतो, अशक्तपणा जाणवतो, सारखं पाणी प्यावंसं वाटतं आणि सारखं लगविला जातं. परंतु लिंबू पाणी जर डायबिटीसच्या पेशंटनी घेतलं तर त्यांच्या शरीराची खूप चांगल्या प्रकारे तृप्ती होते. मगाशी सांगितल्याप्रमाणे तृप्ती होणं म्हणजे काहीतरी पिल्यानंतर एकदम समाधान वाटणं, पुन्हा पुन्हा ते प्यावंसं न वाटणं, नेमकं हे लिंबू पाण्यामुळे साध्य होतं आणि त्याचा फायदा आपल्याला अशा पद्धतीनं होतो. आठवा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत वरदान आणि औषधी मानलं जातं. सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही अशा प्रकारे लिंबू पाणी घेतलं तर तुमचं मेटाबॉलिझम सुधारतं आणि मेटाबॉलिझम जेव्हा सुधारतं तेव्हा फॅट खूप चांगल्या प्रकारे बर्न केलं जातं. शरीरामध्ये जमा झालेली जी अनावश्यक चरबी आहे किंवा जी जमा होणार आहे तिच्यापासून देखील प्रतिबंध होतो आणि खूप चांगल्या प्रकारे वजन आटोक्यात येण्यासाठी मदत होते. याचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना जेव्हा तुम्हाला दिवसभरामध्ये 2 जेवणाच्या मध्ये जेव्हा कधी भूक लागते तेव्हा तुम्ही जर लिंबू पाणी पिलं तर तुमची भूक खूप चांगल्या प्रकारे शमवली जाते. तुम्हाला परत खायची काही सुद्धा इच्छा होणार नाही. माऊली तुम्ही फक्त करून बघा. आणि ह्या सगळ्या कारणांच्या मुळे तुमच्या वजन कंट्रोल करण्यासाठी देखील खूप चांगला फायदा, औषधी फायदा ह्या छोट्याशा 1 रुपयाच्या लिंबामुळे होतं, जे हजारो रुपयाच्या औषधामुळे सुद्धा होऊ शकत नाही.
9वा महत्वाचा फायदा, जर तुम्ही अशा प्रकारे दररोज लिंबू पाण्याचं सेवन केलं तर तुमच्या अंगावर झालेल्या ज्या जखमा आहेत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्या जखमा लवकर दुरुस्त होतात, कारण व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये तुमच्या रक्तामध्ये तयार होतं. एवढंच नाही तर शरीरामध्ये कुठल्याही स्वरूपाचे रक्तस्राव होत असतील किंवा मासिक पाळीमधून रक्तस्राव जास्त जात असेल तर अशा वेळी देखील या रक्तस्रावावर नियंत्रण ठेवण्याची किमया ह्या व्हिटॅमिन सी मध्ये आहे, कारण याच्यामुळे सर्क्युलेशन चांगलं सुधारतं. रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंती ज्या आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे निरोगी राहण्यासाठी मदत होते. त्याच्यामध्ये रक्ताच्या गाठी किंवा चरबीच्या गाठी बनण्यापासून देखील मज्जाव होतो, प्रतिबंध होतो आणि त्या एकदम चांगल्या काम करतात. 10वा महत्वाचा फायदा आहे, जर सकाळी उपाशी पोटी तुम्ही लिंबू पाणी नियमित घेतलं तर तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन खूप चांगल्या प्रकारे होतं. खास करून लिव्हर आणि किडनी याच्यामध्ये टॉक्सिन्स, विषारी घटक जमा होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्या दोन अशा कंपन्या, अशा फॅक्टरी आहेत आपल्या शरीरातल्या ज्याच्या माध्यमातून विषारी घटक लघवीच्या माध्यमातून किंवा शौचाच्या माध्यमातून बाहेर काढून टाकल्या जातात आणि नेमकं ह्या अवयवांना तंदुरुस्त करण्याची नैसर्गिक ताकद लिंबाच्या रसामध्ये आहे, व्हिटॅमिन सी मध्ये आहे, सिट्रिक ऍसिड मध्ये आहे, व्हिटॅमिन ई मुळे आहे आणि चा परिणाम म्हणून आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन खूप चांगलं होतं आणि शरीर शुद्धीकरण होतं, रक्ताचं शुद्धीकरण खूप चांगल्या प्रकारे केलं जातं. 11वा महत्वाचा फायदा आहे मौखिक आरोग्यासाठी, खास करून तुमच्या हिरड्यांसाठी खूप चांगलं मानलं जातं. त्याचं कारण असं की ज्या लोकांना हिरड्यातून रक्त येतं किंवा पू येतं, स्कर्वी नावाचा आजार आहे किंवा अजून काही व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे वारंवार तोंड येत असेल, तोंडाचा घाणेरडा वास येत असेल किंवा अजून काही तक्रारी असतील तर किंवा तोंडाला चव नसेल तर अशा वेळी देखील लिंबू आपल्याला खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या मदत करतं. चा परिणाम म्हणून आपल्या ह्या मौखिक आरोग्याच्या समस्या खूप चांगल्या प्रकारे निघून जातात आणि त्या पुन्हा पुन्हा वारंवार होत नाहीत. आणि 12वा महत्वाचा फायदा आहे, लिंबामध्ये अशी ताकद आहे ज्याच्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी किंवा खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होते. चा परिणाम म्हणून रक्तवाहिन्या लवचिक राहतात, त्या कडक कठीण होत नाहीत, त्या अरुंद होत नाहीत आणि परिणामी आपल्या शरीरातील रक्तप्रवाह, रक्तदाब खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित राहण्यासाठी देखील खूप मदत होते. आणि एकूणच हे सगळे फायदे जर आपल्याला घ्यायचे असतील तर आता पाहूया कशा पद्धतीनं हे लिंबू पाणी घेतलं पाहिजे, किती प्रमाणामध्ये, कुठल्या वेळेला घेतलं पाहिजे, घेत असताना काय काळजी घेतली पाहिजे आणि कोणी नाही घेतलं पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन, तुम्ही सकाळी उपाशी पोटी कुठलंही काम करायच्या आधी, काही खाण्यापिण्याच्या आधी पहिलं काम करा, 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये, सहन होईल असं कोमट पाणी, जास्त गरम म्हणत नाही, कोमट पाणी, आणि त्याच्यामध्ये तुम्ही अर्ध लिंबू कट करून टाका. कट केलेलं लिंबू टाकू नका. रात्री कुठेतरी कट केले, 2 दिवसापूर्वी कट केले, फ्रीज मध्ये ठेवले, त्याचा काही सुद्धा उपयोग होणार नाही. अर्ध लिंबू तुम्ही लागलीच फ्रेश मध्ये कट करून त्याच्यामध्ये पिळलं पाहिजे आणि ते तुम्ही हळूहळू घोट पिलं पाहिजे. काही लोकांना हे पाणी अशा प्रकारे पित असताना त्यांचे दात झोंबू शकतात. ज्यांचे दात खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे, याच्यामध्ये असणारं सिट्रिक ऍसिड किंवा आंबटपणामुळे त्यांच्या दाताला त्रास होत असेल तर अशा वेळी हे पाणी डायरेक्ट ग्लासामधून न पिता, नारळ पाणी पित असताना जो आपण स्ट्रॉ म्हणजे नळी वापरतो प्लास्टिकची, त्यानं तुम्ही हे पाणी प्या. नक्कीच तुम्हाला हा देखील त्रास कमी करता येईल. आता काही जण विचारतील, डॉक्टर मध टाकलं तर चालतंय का किंवा साखर टाकली तर चालते का? तर असं अजिबात करू नका, कारण मध देखील प्युअर आहे ह्याची खात्री कोणी देणार नाही. जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये एखादं मोहळ झाडला असेल, तुमचा प्युअर मध असेल तर ते तुम्ही बिनधास्तपणे टाका, पण विकत्रीचा कुठलाही मध याच्यामध्ये कृपया टाकून त्याचे साईड इफेक्ट करून घेऊ नका. नैसर्गिक प्युअर शुद्ध स्वरूपामध्ये लिंबू पाण्याचा तुम्ही आस्वाद घ्या, हे मला तुम्हाला चांगलं सांगायचं. मग काही जण विचारतील, डॉक्टर मग नंतर नाश्ता किंवा चहा पाणी कधी करायचं? तर लक्षात ठेवा, नंतर तुम्ही चहा अजिबात पिऊ नका, नाहीतर ह्या लिंबू पाण्याचा काही सुद्धा फायदा होणार नाही. हवं तर तुम्ही ग्रीन टी घ्या किंवा डायरेक्ट नाश्ता करा, पण कधी अर्ध्या तासाने तुम्ही तुमचा नाश्ता पाणी करू शकता. किती दिवस घ्यायचं? तर तुम्ही दररोज घेऊ शकता. अजून काय ह्याच्यामध्ये टाकू शकता का? अजून तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा अद्रकचा रस टाकू शकता किंवा पुदिन्याचा रस टाकू शकता किंवा तुळशीचे पानं किंवा तुळशीच्या पानाचा रस देखील टाकू शकता. अजून चांगले फायदे तुम्हाला याचे करून घेता येतील. डायबिटीसच्या रुग्णांनी मगाशी सांगितलेले सगळे फायदे करून घेण्यासाठी कसं घेतलं पाहिजे लिंबू पाणी? तर सकाळी उपाशी पोटी तर तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्या, पण जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासांनी सुद्धा हमखास लिंबू प्या. जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासांनी जेव्हा तुम्ही लिंबू खाता पिता तेव्हा तुम्ही खाल्लेलं अन्न तर चांगलं पचण्यासाठी मदत होते. अजून एक महत्वाचा फायदा होतो, तुमच्या अन्नामध्ये असणारं जे आयर्न आहे, लोह आहे, ते व्हिटॅमिन सी मुळे चांगल्या प्रकारे शोषलं जातं आणि रक्तवाढीसाठी देखील खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे ज्या लोकांना सकाळी उपाशी पोटी प्यायला नको वाटतं, आंबट वाटतं किंवा ऍसिडिटी किंवा पित्त झाल्यासारखं वाटतं, जळजळ झाल्यासारखं वाटतं, पोटामध्ये आग पडल्यासारखे वाटते, अशा लोकांनी जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासांनी लिंबाच्या पाण्याचा असा आस्वाद घ्या.
खूप चांगले फायदे त्याचे सुद्धा तुम्हाला करून घेता येतील. उपाशीपोटीच का बरं? कारण उपाशीपोटी आपलं शरीर हे पूर्ण रिकामं असतं, आतडी रिकामी असतात, जठर रिकामं असतं, मोकळे असतात आतड्याच्या भिंती. तेव्हा ह्या लिंबू पाण्यामधले सगळे जे पोषक घटक आहेत ते खूप चांगल्या प्रकारे रक्तामध्ये शोषून घेण्यासाठी मदत होते. परंतु जेवण झाल्यानंतर बरंच अन्न असतं, बऱ्याचदा त्याच्यामध्ये काही बाधा येऊ शकते शोषणामध्ये. त्यामुळं सकाळी उपाशीपोटी तर प्याच आणि जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने घ्या. किंवा तुम्ही दिवसभराच्या कुठल्याही जेवणामध्ये, भाजीमध्ये, कुठल्याही नाश्त्यामध्ये लिंबू पिळून घेऊ शकता. फक्त अट एकच आहे, दिवसभरामध्ये एका माणसानं एकच लिंबू खायचंय, मग ते विभागून खायचंय. एकदाच एक लिंबू पिळून प्यायचं नाही, लक्षात ठेवा, त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. अति तिथं माती असते. औषध म्हणलो नाही आपण, ह्याला औषध समजूनच खायचं, असं अन्न समजून. आता डॉक्टरांनी सांगितलं खूप चांगले फायदे आहेत, पिळूया 4-5 लिंबन, प्या दाबून, असं अजिबात करू नका. ते लिमिट मध्येच ठेवा, औषधासारखंच घ्या, तरच तुम्हाला त्याचे औषधी फायदे करून घेता येतील. आता बरेच जण विचारतात, डॉक्टर लिंबू पाणी जर पिलं तर आमचं हाडं किंवा सांधेदुखी वाढेल का, संधिवात वाढेल का? तर असं अजिबात नाही. याच्यामध्ये असणारे जे व्हिटॅमिन सी आहे ते कोलॅजन वाढवणार आहे. कोलॅजन कुठं कुठं असतं? सांध्यामध्ये पण असतं आणि हाडामध्ये पण असतं. उलट तुम्हाला त्याच्यामध्ये रिकव्हरी करण्यासाठी मदत होणार आहे. कुठल्या जखमा झालेल्या असतील, सांध्यामध्ये कुठली इन्फेक्शन झालेलं असेल किंवा सूज आलेली असेल किंवा तिथं कुठंतरी रक्तप्रवाह कमी झाला असेल, मंदावलेला असेल, तर अशा वेळेला लिंबामधलं व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करतात. त्यामुळे कुठल्याही दुखण्यामध्ये तुम्ही सहजपणे याचं सेवन करू शकता. मात्र जर तुम्हाला आंबट खाल्ल्यानंतर जास्त त्रासच होत असेल तर अशा वेळेला तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये चतकोर लिंबू पिळा किंवा 2 ग्लास पाण्यामध्ये अर्ध लिंबू पिळा आणि ते विभागून तुम्ही घ्या. 1-2 तासाच्या मध्ये खूप चांगले फायदे तुम्हाला करून घेता येतील. यासोबतच बरेच जण विचारतात, डॉक्टर लिंबू पाणी पिल्यानंतर माझी ऍसिडिटी वाढेल का, पित्त वाढेल का? तर अजिबात वाढणार नाही. तुम्ही कमी प्रमाणापासून सुरुवात करा, चतकोर घ्या, मग 4-5 दिवसांनी अर्ध घ्या. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं प्रमाण वाढवा. एवढं करून बी तुम्हाला त्रास वाटत असेल तर मग अशी सांगितल्याप्रमाणे जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही घ्या, सगळे फायदे करून घेता येतील. आणि अजून एक गैरसमज बऱ्याच लोकांचा असतो, डॉक्टर दररोज लिंबू पाणी पितोय परंतु वजन कमी व्हायला तयारच नाही. याचं एक महत्वाचं कारण, तुम्ही हा गैरसमज मनातून काढून टाका. फक्त आणि फक्त लिंबू पाणी किंवा मध टाकून पिल्यामुळे कधीही कुणाचं वजन कमी होणार नाही. त्याच्यासोबत तुम्हाला आहारातली पथ्य पाणी पाळावी लागतील, व्यायाम करावा लागेल, मनस्थिती चांगली ठेवावी लागेल, रात्री शांत झोप घ्यावी लागेल, आहारावरती नियंत्रण ठेवावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला व्यसनांपासून दूर राहावं लागेल. तरच तुमच्या ह्या वजन कमी करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. हा 100% तुम्हाला लिंबू पाणी त्या मार्गामध्ये, त्या कामामध्ये मदत करणार आहे, हे मात्र तेवढंच खरं आहे. आता पाहूया लिंबू पाणी कुणी घेऊ नये. ज्या लोकांना तीव्र स्वरूपाची ऍसिडिटी आहे, म्हणजे सतत गुळण्या येतात, आंबट गुळण्या येतात किंवा दातांमध्ये कळकून गेलेले आहेत त्यासारखं ऍसिड येऊन, किंवा खाल्लेलं अन्न वर येतं, किंवा ऍसिड पेप्टिक डिसऑर्डर आहेत, किंवा पोटामध्ये जठरामध्ये खूप तीव्र स्वरूपाचे अल्सर झालेले आहेत, अशा वेळी मात्र त्यांनी लिंबाचं प्रमाण कमी घ्यावं किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा पाण्याचं प्रमाण जास्त घेऊन लिंबू थोडंसं त्याच्यामध्ये मिसळावं. नक्कीच त्यांना त्याचा देखील चांगला फायदा करून घेता येईल. यासोबतच लिंबू पाणी पिल्यानंतर तुम्हाला काही विशिष्ट त्रास होत असेल तर अशा वेळी तुम्ही लिंबू पाणी पिण्याचं बंद करा. त्याचं कारण असं की लिंबू पाण्यामध्ये असणारे जे काही घटक आहेत त्या घटकांची काही लोकांना त्यांच्या प्रकृतीनुसार ऍलर्जी असू शकते. अशा वेळी तुम्ही लिंबू पाणी न घेतलेलं बरं किंवा त्याचं प्रमाण तुम्ही अजून कमी करून पहा. जर चांगलं वाटलं तर ते तुम्ही कंटिन्यू करा. तर नक्कीच आजपासून मी सांगितल्याप्रमाणे लिंबू पाणी घ्यायला कोण कोण सुरुवात करणार आहे कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा, किंवा आजपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने लिंबू पाणी घेत होता हे देखील कळवा. बरेच जण चहामध्ये, कोऱ्या चहामध्ये लिंबू पिळून घेतात, ते देखील खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे चहाला तर टेस्ट येतेच, पण व्हिटॅमिन सी देखील खूप चांगल्या प्रकारे जातं, अँटीऑक्सिडंट जातं, एक रिफ्रेशिंग डिटॉक्स ड्रिंक तुमचं तयार होतं. मात्र अट एकच आहे, त्याच्यामध्ये साखर किंवा गुळ नसला पाहिजे, नाहीतर मग अतिरिक्त कॅलरीज तुमच्यामध्ये जातील. 1 ग्लास भर लिंबू पाण्यामधून साधारण 10 ते 15 कॅलरीज इतकी ऊर्जा आपल्याला मिळणार आहे, जी आपल्या शरीराचं वजन वाढू देणार नाही, फॅट चरबी वाढू देणार नाही आणि आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी मदत करणार आहे. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र हो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचा आम्हाला
समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील लिंबाचे आरोग्यदायी फायदे करून घेता येतील. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेले छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.